नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहे 4.75 इंच, आर्महोल आलेला आहे 5 इंच. त्यानंतर इथे जी छाती आहे ती आलेली आहे 7.5 इंच, कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 8.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे देखील एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर इथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते अगदी सेम तसाच तुम्हाला देखील ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून पुन्हा असं अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन मग हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल. त्यानंतर इथे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसा स्टिच केला जाईल. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी आपल्याला जी कमरपट्टी स्टिच करावी लागते ना त्याची इथे गरज लागणार नाही. आता इथे हे जे कमरेच्या बाजूला जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. आता हे जे जास्तीचं आपण कापड ठेवलं होतं ना संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने देखील स्टिक करू शकता. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे सेम अशाच पद्धतीने. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता हा जो आपला खालचा पोर्शन दिसतो ना त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर टेपला अशा पद्धतीने फोल्ड करून मी एक मार्क केलं. त्यानंतर त्याच मार्कपासून अलीकडच्या बाजूला 3 इंच आणि पलीकडच्या बाजूला 3 इंच असं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर हे अंतर तुम्ही कमी किंवा जास्त देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मग त्यानंतर असा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूचा आपल्या गळ्याचा जो कॉर्नर होता ना म्हणजे जे टोक होतं ना त्यावरती या लेसला ठेवून घेऊन खालच्या बाजूला नंतर आपण जो आकार ड्रॉ केला होता ना त्याच आकाराला फॉलो करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे
या लेसला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना आपल्या डिझाईनमध्ये जिथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा या लेसला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे फोल्ड करायचं आहे आणि मग पुन्हा जसा आपल्या डिझाईनचा आकार वळतोय त्याच आकारात कंटिन्यू तुम्हाला इथे या डिझाईनला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि मग बघा पुन्हा या लेसला एंड करत असताना आपली ही जी अलीकडची बाजूचं टोक होतं ना त्या बाजूवरती आल्यानंतर या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन मुंढ्याच्या बाजूला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने पलीकडच्या बाजूवरती देखील लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय आणि आपण सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा।